संध्याकाळी पण आता पोलिसांना सांगितलं की संध्याकाळी पण या ठिकाणी रेड करायची, कुठं माल सापडला तर डायरेक्ट 328 प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहे मी. चोरून बी एखादा खोबा बी सापडला तरी कारवाई सोडणार नाही मी, गुन्हा दाखल करणार आहे. बघा ह्याच्यामध्ये आहे का माल. असा दारूचा विक्रीचा माल इथं चालू आहे, याची कारवाई आता होणार आहे. किती लिटर माल असेल हा साधारणतः? किती लिटरची टाकी असते? घ्या सॅम्पल घ्या, आपल्या पार्सल बाटल्यांमध्ये सॅम्पल घ्या. 2 आपल्या ज्या बॉटल असतात ना त्या बॅटल सॅम्पल्स घ्या. दारू नाश करून कायदेशीर कारवाई करून टाकू. घराचं उद्ध्वस्त झालं आमचं, घरात भांड राहिलं ना या दारूनी. आता पगार काम करल एवढं पोर. दारू नाश करण्यात आलेला आहे, दारूचं सॅम्पल घेण्यात आलेला आहे. दारूचं सॅम्पल घेऊन दारूचा नाश करण्यात आलेला आहे. लय पोरगा त्रास देत आहे. डबा टाक फोडून. फोड डबा. डबा फोडायची काही गरज नाही, फोडायची गरज नाही, काय गरज नाही. जी भांडी होती ती भांडी गाडी ठेवा, ती गाडी ठेवा. भांडी गाडी ठेवा, दोन्ही भांडी गाडी ठेवा. असा मालाचा नाश केला जागीच आणि जे सॅम्पल्स काढले त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार आहे. आणि सगळ्याचे काही पंचनामाची प्रोसिजर चालू केलेली आहे. पंचनामा होईल, कायदेशीर गुन्हा नोंद करेल आम्ही. चला या, चला आता कुठं दुसरीकडे नेक्स्ट टाइमला कुठल्या ठिकाणी जायचं. वेळ वाय घालून चेक करत आहोत. चला सगळं शोध घ्या. चला ठीक. अरे तुम्हाला माहित नाही का पोलीस पुढे व्हा आपले, पोलीस पुढे व्हा आपले. कुठे कुठे दारू निसाला तिथं. चला त्या सगळा माल शोधा व्यवस्थित. आहे का? चला सोडून सुद्धा विकायचं नाही. दारू 100% बंद. त्या बरं आज चेक करून घ्या सगळं. आता हे तुमच्या महिलांची जबाबदारी आहे की इथं गावात दारू कुठे मिळता कामा नाही. तुम्ही शोध घ्यायचा, आम्हाला 112ला फोन करायचा की इथं चालू आहे म्हणून. आम्ही सोमोटो आम्ही स्वतःहून करणारच आहोत कारवाई. पण तुमची सुद्धा जबाबदारी आहे. जनतेचा सुद्धा सहभाग आमच्या कार्यात तुमचा सहभाग असणं आवश्यक आहे.